पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना हा पुणे येथील सचिन घाया शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात द्या या साखर आयुक्त पुणे यांच्या आदेशाला चेअरमन तुषार सिसोदे यांनी स्थगिती मिळवण्यासाठी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केले आहे। पैठण तालुक्याला नवसंजीवनी देणारा प्रकल्प म्हणून संत एकनाथ सहकारी साखर कारखाना ओळखला जातो। 2014 साली संत एकनाथ सहकारी साखर कारखाना बंद पडलेला असताना विद्यमान चेअरमन संदीपान भुमरे यांनी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन हा कारखाना पुणे येथील सचिन घाया शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना 18 वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला। सचिन घाया शुगर प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना पहिल्या वर्षी उत्तमरित्या चालवला, परंतु दुसऱ्या वर्षी कामगार आणि तांत्रिक कारणामुळे त्यांनी हा कारखाना बंद ठेवला। हा बंद असलेल्या कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये चेअरमन म्हणून तुषार सिसोदे यांची निवड करण्यात आली। त्यांनी सचिन घाया शुगर प्रायव्हेट लिमिटेडचा करार रद्द करावा तसेच अतुल शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न चालू केले। त्यामुळे चेअरमन तुषार सिसोदे यांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे याचिका दाखल करून सचिन घाया शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबतचा करार रद्द करावा अशी याचिका दाखल केली। त्या याचिकेचा नुकताच निकाल जाहीर झाला। त्या याचिकेमध्ये सचिन घाया शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना कारखान्यात ताबा देण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे या सर्व घडामोडींबद्दल AN न्यूजने साखर कारखान्यातील कामगार युनियन आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी हा मोठा प्रकल्प उभा केलेला आहे आणि जी काही मंडळी आहे ज्याने हा सचिन घाया शुगर कंपनीने हा कारखाना आमचा एक मुलगा आहे म्हणून आम्ही चालवायला दिला होता, परंतु तो मुलगा नसून तो आमचा शत्रू निघालेला आहे असं मत माझं आहे। कारण मी जेणेकरून जे बोलतोय मी कामगाराच्या हितासाठी बोलतो, शेतकऱ्याच्या हितासाठी बोलतो, ऊस तोडणी कामगाराच्या हितासाठी बोलतो। आमचे टोटल त्यांनी कुठलीही देणी दिलेली नाही, पण माझी एक विनंती आहे, माननीय साखर आयुक्तांनी जो निर्णय दिलेला आहे तो चुकीचा दिलेला आहे। तो शेतकऱ्यासाठी दिलेला नाही, कामगारांसाठी दिलेला नाही। शासन काय म्हणतं, कारखाना चालला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, ऊस तोडणी कामगार जगला पाहिजे, साखर कामगार जगला पाहिजे। हा निर्णय चुकीचा दिलेला आहे असं माझं मत आहे। सचिन घाया शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना साखर आयुक्त पुणे यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा द्यावा असे आदेश दिले असताना चेअरमन तुषार सिसोदे यांनी औरंगाबाद सेशन कोर्टामध्ये याचिका दाखल केली असून त्याला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहे। या संपूर्ण घडामोडींबद्दल त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी संदीप शिंदे यांनी। या सर्व घडामोडी संबंधात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन तुषार सिसोदे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात। सर, नेमकं संत एकनाथ साखर कारखाना हा सचिन घाया शुगर लिमिटेडने 18 वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतला होता। हा करार झाल्यानंतर 1 वर्ष कारखाना त्यांनी बंद ठेवला। त्यावेळेस आपण चेअरमन म्हणून निवडून आला, त्यावेळेस आपण काय याचिका दाखल केली? की गेले 1 वर्ष, आज 1 वर्ष झालं त्यावेळेस कारखान्याची निवडणूक होऊन सूत्र हातात घेतले आणि मागच्या वर्षी वर्षभर त्याला विनंती केली की हा कारखाना चालू केला पाहिजे। त्याचं कारण असं होतं की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 4.5 लाख टन ऊस शिल्लक असताना सुद्धा त्यांनी संत एकनाथ बंद ठेवला आणि केदारेश्वर कारखाना चालू केला। त्या ठिकाणी सुद्धा तो अपयशी झाला। अपयशी झाल्यानंतर मागच्या वर्षी
पूर्ण वर्षभर कारखान्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता कामगारांचे पगार थकवले, तिथली सिक्युरिटी स्वतः मी आणि आमच्या सर्व संचालकांनी हे करून ती सांभाळली आणि वर्षभरानंतर त्याला पुन्हा प्रयत्न केला तरी त्याची कुठल्याही प्रकारे त्याला कारखाना चालू करण्यासाठी कुठलाही त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. त्याच्यामुळं आम्ही नाशिक येथील शिला अतुल सुगटे या कंपनीशी चर्चा करून करार न करता त्यांना कारखाना चालवण्यासाठी आम्ही विनंती केली. ते सुद्धा आम्हाला सहकार्य म्हणून त्यांनी या निमित्ताने केलं. आम्ही कारखाना ह्या हिशोबाने चालू केला का शेतकऱ्यांचा आणि कामगाराचं याच्यातून भलं झालं पाहिजे आणि आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस हा गाळप झाला पाहिजे, हाच प्रमुख उद्देश ठेवून आम्ही हा कारखाना चालू केला. लवादमध्ये मी स्वतः केलो. जसा एकतर्फी करार झाला तसाच एकतर्फी निर्णय साखर आयुक्तांनी दिला. तर या साखर आयुक्ताच्या निर्णयाच्या विरोधात मी माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका मी दाखल केल्यामुळं कुठल्याही प्रकारचा ताबा जरी साखर आयुक्तांचे प्रदेश सहसंचालकाचे आदेश जरी असले तर कलम आर्बिट्रेशन ॲक्ट 1996चे कलम 34 अन्वये हा कारखाना कुठल्याही प्रकारे तो ताब्यात घेऊ शकत नाही. जोपर्यंत या याचिकेचा निकाल लागणार नाही, जोपर्यंत माझा अर्ज मी जो केलेला आहे तो जोपर्यंत नामंजूर होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा आदेश हा साखर आयुक्ताला देता येणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही बांधील नाही आहोत. तर न्यायालयीन लढाई आम्ही 100% लढत राहू. आता सुरुवात ही साखर आयुक्तापासून झाली. याची सुरुवात आता जिल्हा न्यायाधीश, त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस जो निर्णय देईल त्यावेळेसच या याचिकेचा निर्णय लागल. पण माझं या निमित्तानं शेतकरी आणि सर्व सभासद कामगार बंधूंना विनंती आहे का कुठल्याही ज्या काही बातम्या येतात, ज्या काही व्हॉट्सअपवर वेगवेगळे कमेंट्स येतात याच्यावर विश्वास न ठेवता आज जो कारखाना जो चालू केलेला आहे तो फक्त कामगाराच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू केलेला आहे आणि शेतकऱ्याचं सुद्धा पेमेंट, इतर कारखान्याचं पेमेंट ज्या दिवशी निघल, ज्या दिवशी बिल त्यांचं बाहेर येईल त्याच्याच दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातल्या कारखाना जे काही भाव देतात त्याच भावाच्या बरोबरीने आपण ऊसाला भाव देऊ आणि शेतकऱ्यांना आणि कामगारांना सुद्धा न्याय द्यायचा प्रयत्न या माध्यमातून आपण होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या लढाईला घाबरणारा मी कार्यकर्ता नाही आहे. माझ्या मागं शेतकरी आणि कामगारांची प्रचंड मोठी ताकद या निमित्तानं उभी आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधव कामगार बांधवांना ऊसतोड मजुरांना हे आश्वासित करतो तर कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता संत एकनाथ कारखाना हा जोमाने यावर्षी गाळप करण, ज्या अडचणी आम्हाला येतील त्या अडचणी आम्ही न्यायालयात त्याची दाद मागू आणि न्यायालय 100% आम्हाला त्याच्यावर न्याय देईल एवढेच या निमित्तानं माझी प्रतिक्रिया. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पैठण तालुक्यातील शेतकरी ज्यांनी संत एकनाथ साखर कारखाना अर्थात संचलित अतुल शुगरटेक प्रायव्हेट लिमिटेडला ऊस दिलेला आहे त्या शेतकऱ्यांमध्ये आजही थोडंफार चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्या बाबतीत आपण काय चिंता करायची कुठल्याही प्रकारची गरज नाही. कारखान्याचं चेअरमन म्हणून त्याला सर्वस्वीपणे मी शेतकऱ्यांच्या पूर्ण अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या ऊसाचा एकही रुपया पुढं कोणाकडे शिल्लक राहणार नाही, त्याचं 100% पेमेंट होईल याचं मी खात्रीशीर जबाबदारीने आपल्याला सांगतो. धन्यवाद सर. निश्चितच संत एकनाथ सहकारी साखर कारखाना हा अतुल शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांनी याही वर्षी उत्तमपणे चालवलेला असून आगामी काळातसुद्धा चालवणार असे प्रतिपादन चेअरमन तुषार शिसोदे यांनी केलेले आहे. त्यामुळे तसेच पैठण तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अतुल शुगरटेक प्रायव्हेट लिमिटेड यांना ऊस दिलेला आहे त्या शेतकऱ्यांचे बिलसुद्धा इतर कारखाने ज्यावेळेस बिल देतील त्याच्या दुसऱ्या दिवशी अदा करण्यात येईल असेही आश्वासन चेअरमन तुषार शिसोदे यांनी दिलेले आहे. कॅमेरामॅन राहुल निकमसह संदीप शिंदे, AI न्यूज औरंगाबाद.